नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITच्या फायनल एक्झाममध्ये विचारले जाणारे MCQ म्हणजेच ऑब्जेक्टिव्हचे टॉप 15 प्रश्न जे नेहमीच आपल्या MSCITच्या परीक्षेमध्ये विचारले जातात। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। तर आजचा व्हिडिओ भाग 1 असणार आहे। तर याच्या पुढे सुद्धा असेच खूप सारे व्हिडिओ येणार आहे ऑब्जेक्टिव्हचे। तर बघा, यामध्ये 15 क्वेश्चन्स आहे। तर सर्व आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, एंड यूजर सॉफ्टवेअर म्हणून वर्णन करता येईल असा सॉफ्टवेअरचा प्रकार म्हटलेला आहे। तर त्याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटले जाते। तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर डॅश हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असून ते कॉम्प्युटरला त्याच्या अंतर्गत रिसोर्सेस नियंत्रित करण्यास मदत करते म्हणत आहे। तर सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहे। ईमेल वापरण्यापैकी प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस हा डॅश असतो म्हणत आहे। तर प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस आपला वेगवेगळा असतो। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर बघा, डॅश हा नेटवर्कची रचना कशी आहे आणि स्रोत कसे शेअर व समन्वयित केले जातात याचे वर्णन करतो म्हणत आहे। तर त्याला नेटवर्क आर्किटेक्चर म्हटले जाते। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर बघा, अनइन्स्टॉल प्रोग्राम कम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये स्थापित केलेले अनावश्यक प्रोग्राम काढून टाकण्यास मदत करते म्हणतात। तर बरोबर आहे। माहितीमध्ये ॲक्सेस मिळवण्यासाठी, हार्डवेअरची सेटिंग बदलण्यासाठी व त्यात साठवलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्प मिळवण्यासाठी आणि कॉम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी हा डॅश आज्ञावली वापरला जातो म्हणत आहे। तर स्टार्ट बटन आहे। तर सर्व गोष्टी आपण स्टार्ट बटनावरूनच करू शकतो। तर स्टार्ट बटन हे त्याचं उत्तर असणार आहे। पुढीलपैकी कोणते उपकरणे हे इनपुट डिव्हाइस नाही म्हणत आहे। तर पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही आहे। तर मॉनिटर सोडून बाकी सर्व इनपुट डिव्हाइस आहे। तर याचं उत्तर मॉनिटर असणार आहे। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉलेटाईल असते म्हणत आहे। तर बरोबर आहे। बरोबर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। डॅश ही रिमोट स्टोरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हणत आहे। तर त्याला हार्ड डिस्क पॅक म्हटले जाते। डॅश हा अनेक निरनिराळ्या ट्रबल शूटिंगचा युटिलिटीचा संग्रह आहे म्हणत आहे। तर त्याला नॉर्टन युटिलिटीज म्हटले जाते। रेझोल्युशन असलेल्या मॉनिटरमध्ये आडवी 800 पिक्सेल व उभी 600 पिक्सेल असतात। तर बरोबर आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। कमी प्रकाशाच्या वातावरणात उपयुक्त असलेल्या वेबकॅमवर कोणते लाईट असतात म्हणत आहे। तर त्याला LED लाईट म्हटले जाते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे फाईल ट्रान्सफर करण्यासाठीचे एक स्टँडर्ड मानक आहे म्हणत आहे। तर बरोबर आहे। सेव्ह आणि नेक्स्ट करा। विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ॲक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे डॅशचा वापर करणे। तर त्याला माऊस म्हटले जाते। प्रत्येक ट्रॅक हा सेक्टर नावाच्या गोलाकार आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। बरोबर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। अशा प्रकारे आपले संपूर्ण क्वेश्चन झालेले आहे। त्यानंतर एंड करून पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर बघा, इथे 15 मार्क आपल्याला पूर्ण मार्क मिळालेले आहे। तर तुम्ही इथे क्वेश्चन्स व्ह्यू ॲनालाइजमध्ये जाऊन जे क्वेश्चन चुकलेलं असेल ते रेड कलरमध्ये आपल्याला इथे शो होते। तर सर्व ग्रीन कलरमध्ये आहे, म्हणजेच आपले संपूर्ण क्वेश्चन्स करेक्ट आलेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बाय।